नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. कालच एमपीएससीने जी एमपीएससी कंबाईनची पूर्व परीक्षा आहे ग्रुप बी ची 2026 ची त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. जवळजवळ 552 पदांसाठी ही ऍड आलेली आहे. 552 पदांसाठी ही एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाची पदं कोणती आहेत तर एएसओ, ज्याला आपण सहाय्यक कक्ष अधिकारी असं म्हणतो, त्याची जवळजवळ 6 पदं आहेत. 6 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, ज्याला आपण राज्य कर निरीक्षक असं म्हणतो, त्याची जवळजवळ 236 पदं आहेत. त्याचप्रमाणे पीएसआय, ज्याला आपण पोलीस सब इन्स्पेक्टर असं म्हणतो, त्याची 310 पदं आहेत. अजूनही सब रजिस्ट्रारची पदं याच्यामध्ये ऍड झालेली नाहीये, परंतु ती पदही आपली पूर्व परीक्षा होईपर्यंत ऍड होऊ शकतात. आयोगाने एक नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत आम्ही याच्यामध्ये पदसंख्या वाढवू शकतो. मग हे बाकी पदांची ही संख्या वाढू शकते. आता ही परीक्षा आहे कधी तर जवळजवळ 14 जून रोजी ही परीक्षा आहे. पूर्व परीक्षा असेल, 100 गुणांची परीक्षा असेल. सर्व जे पण ग्रॅज्युएट मुलं आहेत ते ही परीक्षा देऊ शकतात किंवा लास्ट इयर अपियरचे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतात. फॉर्म 10 एप्रिल पासून चालू झालेले आहेत फॉर्म भरायला. 10 एप्रिल ते 30 एप्रिल, हे बघा, 10 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुम्ही mpsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऍप्लिकेशन करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करा. ह्या परीक्षेला 100 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये इतिहासाचे 10, जॉग्राफीचे 10, गणिताचे 10 आणि बुद्धिमापन चाचणीचे 10 क्वेश्चन विचारतात. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान आणि चालू घडामोडी याच्यावर 15-15 क्वेश्चन विचारतात. 1 तासाचा पेपर असतो आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. तर ह्या परीक्षे नंतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुमची 200 क्वेश्चनची मुख्य परीक्षा होते का त्याच्यावर त्याचे 400 गुण मध्ये कन्व्हर्ट केले जातात आणि ह्या 200 गुणांवर डायरेक्ट तुमचं STI असेल, एएसओ असेल किंवा सब रजिस्ट्रार म्हणून तुमचं जॉईनिंग किंवा तुमचं सिलेक्शन होतं. फक्त पीएसआय ह्या पदासाठी 100 मार्कांची फिजिकल आहे, पण ती क्वालिफाईंग आहे. 60 मार्क तुम्हाला पाडायचे आहेत आणि पीएसआय परीक्षेला फक्त 40 मार्कांची मुलाखत आहे. म्हणजे थोडक्यात पीएसआयचं तुमचं सिलेक्शन हे 200 क्वेश्चनची जी तुम्ही मुख्य परीक्षा दिली त्याचे 400 मध्ये कन्व्हर्जन होतं, कारण प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो आणि 40 गुणांची मुलाखत, म्हणजे 440 मार्कांवर तुमचं पीएसआयचं सिलेक्शन होतं. परंतु STI असेल, एएसओ असेल किंवा सब रजिस्ट्रार याचं सिलेक्शन फक्त तुमचं 200 क्वेश्चन म्हणजे 400 गुणांवर होत असतं. तर सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा. तसेच विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेसाठी कोणतंही मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर म्हणजे प्रशांत अकॅडमीच्या नंबरवर संपर्क साधा. मी नक्कीच तुम्हाला संपूर्ण मदत करेन. थँक्यू.